नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस शहरासाठी दमदार वाटचाल सुरू केली होती। माळशिरस शहरात 3,76,00,000 रुपयांचे सुसज्ज शासकीय विश्रामगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। माळशिरस म्हटलं की राम सातपुते हे नाव आपोआपच चर्चेत येणार आहे। माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 2.5 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने माळशिरस मतदारसंघात विकासाचा झरा सुरू होता। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम सुरू केले आहे। माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित विकास कामांना आमदार राम सातपुते यांनी सततचा पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावली आहेत। विकासाबरोबर माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच जनता दरबाराची संकल्पना सुरू झाली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपली कैफियत, अडचणी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले। गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची आरोग्य निधीमार्फत सर्व अवयवांची मोफत ऑपरेशन करून गोरगरिबांचे आरोग्य दूत आमदार झाले आहेत। माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार सुरू असतो। कितीतरी लोकांनी शासकीय विश्रामगृह माजी आमदार राम सातपुते यांच्यामुळे पाहिले आहे। माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह 2 सूटचे छोटेसे होते। यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहासाठी भरीव निधी मंजूर केला आहे। सदरच्या विश्रामगृहाच्या कामाचे टेंडर झाले आहे। माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन 9 फेब्रुवारी 2024 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामाटात व दिमाखात संपन्न झाला होता। उद्घाटनानंतर पहिल्यांदाच माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह माळशिरस येथील नवीन इमारती सदिच्छा भेट दिली होती। नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून इंटेरियरचे काम सुरू आहे। सुसज्ज इमारत पाहून कार्यकर्त्यांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे।